घामाचं थेंब पडलेल्या जागी यशाचा गुलाल पडलाच पाहिजे. घामाचं थेंब पडलेल्या जागी यशाचा गुलाल पडलाच पाहिजे. स्वप्न तर खाकीच आहे, स्वप्न तर खाकीचंच आहे, ते सत्यात उतरलंच पाहिजे, उतरलंच पाहिजे, उतरलंच पाहिजे. हॅशटॅग भरती. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे, संचालक उडान द करिअर अकॅडमी चंद्रपूर. विद्यार्थी मित्रांनो, आपण उडान खाकी पेपर 2 याचा अंकगणित या विषयातील सविस्तर जे उत्तरे आपल्या प्रश्नांची उत्तरे होती ते आपण युट्यूबच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला होता तुमच्यापर्यंत. आज जो आहे आपण बुद्धिमत्ता या विषयातील जे राहिलेले प्रश्न होते 25 प्रश्न, त्या 25 प्रश्नाचा आपण सविस्तर उत्तरे आज व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 76 बघा. एका व्यक्तीने उत्तरेकडे प्रवासास सुरुवात केली. त्याने 4 किलोमीटर प्रवास केला आणि डावीकडे वळला आणि 15 किलोमीटर प्रवास केला. तो परत डावीकडे वळला, 10 किलोमीटरचा प्रवास केला आणि उजवीकडे वळला आणि 8 किलोमीटरचा प्रवास केला. तर त्याचे सध्याचे स्थान आणि प्रारंभाचे स्थान यांच्यातील सर्वात कमी अंतर कोणते? तर विद्यार्थी मित्रांनो, दिशा व अंतर या घटकांवरचा प्रश्न आहे. चला तर सुरुवात करूया. बघा, केव्हाही सुरुवात करत असताना थोडं मिडल ऑफ पेपरचं जे जागा आहे त्याच्यातून थोडस सुरुवात करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला मुवमेंट करायला चांगलं होईल दिशा व अंतरचा प्रश्न सोडवत असताना. बघा, एका व्यक्तीने उत्तरेकडे प्रवासास सुरुवात केली आणि त्यांनी 4 किलोमीटरचा प्रवास केला. समजा उत्तरेला तो 4 किलोमीटरचा प्रवास केलेला असेल. देन त्याच्यानंतर डावीकडे वळला आणि 15 किलोमीटरचा प्रवास केला. डावीकडे वळला आणि 15 किलोमीटरचा प्रवास केला. देन त्याच्यानंतर तो परत डावीकडे वळला, डावीकडे म्हणजे खाली येणार, आणि 10 किलोमीटरचा प्रवास केला. तर बघा, हे 4 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर 4 किलोमीटर पेक्षा जास्त असायला पाहिजे. आणि उजवीकडे वळला आणि 8 किलोमीटर. आता बघा, उजवी म्हणजे तुमची काय राहणार? डावी. ओके, वरून खाली येत आहे त्याच्यामुळे मग डावीकडे म्हणजे उजवीकडे वळला आणि किती किलोमीटर गेला? 8 किलोमीटर गेला. तर तो त्याचे स्थान प्रारंभ स्थानापासून किती अंतरावर आहेत? आता जर विचार केला तर या पद्धतीमध्ये एक राईट अँगल ट्रँगल फॉर्म झालेला असेल. कधीही आपण त्या दोन ठिकाणातलं अंतर म्हणजे एका स्ट्रेट लाईन आपण जॉईन करत असतो. ओके, तर मग राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. आता हे जे अंतर आहे हे समजा 4 किलोमीटरचं झालं, तर हे वाचलेलं अंतर हे किती किलोमीटरचं राहणार? 6 किलोमीटरचं, कारण टोटल डिस्टन्स आहे 10 किलोमीटर. जर विचार केला हे 15 आणि हे 8, मग 15 हे वाला सुद्धा डिस्टन्स राहणार. म्हणजे 15 आणि 8 किती झालं? 23 किलोमीटरचं डिस्टन्स झालं. म्हणजे आपल्याला या दोन ठिकाणातलं अंतर जर काढायचं असेल, सपोज फॉर एक्झाम्पल ट्रँगल ए बी अँड सी, म्हणजे AC इज इक्वल टू अंडर रूट ऑफ AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर म्हणजे किती? 6चा वर्ग प्लस BC स्क्वेअर 23चा वर्ग. मग 6चा वर्ग किती झाला? 36 आणि 23चा वर्ग 529. ओके, तर ऍडिशन केलं आपण. 9 आणि 6 15शी 5 साला 1, 3 आणि 3 6 आणि देन त्याच्यानंतर 5 565 किलोमीटर. आता ही पूर्ण वर्ग संख्या नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला वर्गमुळात ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 77. ए ही बी ची मुलगी आहे, सी ही ए ची बहीण आहे, बी ही डी ची मुलगी आहे आणि ई हा सी चा भाऊ आहे. तर ई व डी मधील नातेसंबंध सांगा. बघा, ए ही बी ची मुलगी आहे आणि देन त्याच्यानंतर बोललेला आहे की सी ही ए ची बहीण आहे. म्हणजे याचा अर्थ ए ही बी ची मुलगी आहे, बी ची मुलगी आहे आणि सी ही ए ची बहीण आहे. सी ही
ए ची बहीण आहे आणि इथे बोललेलं आहे ई हा सी चा भाऊ आहे. ई हा सी चा भाऊ आहे आणि इथं बोललेलं आहे बी ही डी ची मुलगी आहे. बी ही डी ची मुलगी आहे. तर ई व डी मधील नातेसंबंध सांगा. म्हणजे जर विचार केला ई आणि डी, मग मुलगी मुलीचा मुलगा म्हणजे नातू आणि देन आईची आई म्हणजे आजी. म्हणजे नातू आणि आजी हे नातेसंबंध असायला पाहिजे ई व डी. पण ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 78. ए बी सी डी ई आणि एफ एका ओळीत उभे आहेत. बी हा एफ आणि डी च्या मध्ये उभा आहे. ई हा ए आणि बी ए आणि सी च्या मध्ये उभा आहे. ए हा एफ किंवा डी च्या लगेच पुढे नाही. सी हा डी च्या लगेच पुढे नाही. एफ हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे. सिटिंग अरेंजमेंटचा कुठलाही प्रश्न सॉल्व्ह करत असताना ज्या पद्धतीने डाटा दिलेला आहे त्या पद्धतीत तुम्ही पहिले रिप्रेझेंट करा. इथं बोललेलं आहे बी हा एफ आणि डी च्या मध्ये उभा आहे. बी हा एफ आणि डी किंवा डी बी एफ ओके या पद्धतीमध्ये उभा आहे. देन सेकंड जी कंडिशन दिलेली आहे ई हा ए आणि सी च्या मध्ये उभा आहे. ई हा ए आणि सी किंवा सी ई ए या पद्धतीमध्ये उभा आहे. ए हा एफ किंवा डी च्या लगेच पुढे नाही. म्हणजे याचा अर्थ ए हा एफ आणि डी यांच्या कुठेतरी मागेच आहे. आणि देन फोर्थ पॉइंट जो दिलेला आहे सी हा डी च्या लगेच पुढे नाही. म्हणजे सी हा सुद्धा डी च्या मागे आहे. ओके इथे हे असायला पाहिजे. तर आता या कंडिशन नुसार सी सुद्धा मागे जायला पाहिजे आणि ए सुद्धा एफ आणि डी च्या मागे यायला पाहिजे. आता जर विचार केला तर या कंडिशन मध्ये सी देन त्याच्यानंतर मागे ए. ओके तर ही कंडिशन जी आहे आपण उचलली समजा, तर एफ बी डी उचललं तर डी नंतर आपल्याला इकडे ए किंवा सी लगेच म्हटलेलं नाही, लगेच मागे नाही आहे. तर याचा अर्थ काही नाही काही सोडून असायला पाहिजे. त्याच्यामुळे डी ला आपण इकडे घेऊ. ओके तर कारण इथं बोललेलं आहे सी हा डी च्या लगेच पुढे नाही म्हणजे मागे आहे. त्या अनुषंगाने आपण जर पहिली पोझिशन उचलली डी बी एफ. ओके डी बी एफ त्याच्यानंतर आपण जर उचललं सीई ए. सीई ए आता बघा दिलेल्या ज्या कंडिशन आहे इतर कंडिशन पहिली सॅटिस्फाय होणार आहे, दुसरी पण सॅटिस्फाय होत आहे. फक्त आपल्याला हे बघायचं आहे ए हा जो आहे एफ आणि डी च्या मागे यायला पाहिजे. ए हा जो आहे एफ आणि डी च्या मागे येत आहे. आणि नेक्स्ट जो पॉइंट आहे सी हा डी च्या लगेच पुढे नाही. म्हणजे सी सुद्धा डी च्या कुठे यायला पाहिजे, मागे यायला पाहिजे. ओके तर म्हणजे याचा अर्थ ही जी कंडिशन आपण सेट केलेली आहे तर ती एक्झॅक्ट बरोबर आहे. तर मग विचारलेला प्रश्न असा आहे एफ हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे? मग एफ जर विचार केला तर कोणत्या जोडीच्या मध्ये उभा दिसतोय? बी आणि सी या जोडीच्या मध्ये उभा दिसतोय. म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 79. खालील मालिकेत समावेश होऊ शकत नसलेली संख्या ओळखा. म्हणजे विजोड संख्या ओळखा किंवा फाइंड दी ऑड मॅन आउट. बघा अंकमालिका दिलेली आहे आणि या अंकमालिकेतील चुकीची संख्या तुम्हाला ओळखायची आहे. आणि मी सांगितलेलं होतं की संख्या मालिका या चॅप्टर मध्ये कुठलाही प्रश्न सॉल्व्ह करत असताना दिलेली मालिका ही असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने म्हणजे चढत्या किंवा उतरत्या जर क्रमाने जर दिलेली असेल तर त्या लगतच्या पदांमधला फरक काढून बघा. ओके तर आपण जर स्टार्टिंगला ते जर लॉजिक लावलं तर साधारणतः 80 ते 90% प्रॉब्लेम्स हे फरकाने सॉल्व्ह होत असतात. तर मग जर बघितलं आपण 180 आणि 154 यांच्यामधला जर फरक काढला तर कितीचा पडतोय? 26चा. देन त्याच्यानंतर 154 आणि 130 मधला जो फरक काढला तर याच्यातला फरक पडतोय 24. देन त्याच्यानंतर 130 आणि 108 यांच्यातला फरक पडत आहे 22. देन 108 आणि 88 याच्यामधला फरक पडताय 20. मग 88 आणि 78 यांच्यामधला फरक पडलाय 10. जर बघितला आता सिरीज तर 26, 24, 22, 20 तर इथे किती असायला पाहिजे होता?
18चा फरक असायला पाहिजे, परंतु फरक कितीचा आला? 10चा आला. जर 18 जर आपण याच्यातून वजा जर केले असते, म्हणजे 88 मायनस 18 जर केले असते, तर आपल्याला किती मिळालं असतं? 70. म्हणजे 78च्या ठिकाणी आपल्याला 70 पाहिजे होतं. म्हणून त्याच्यामुळे या अंकमालिकेतील चुकीची जी संख्या राहणार ते कोणती राहणार? 78. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 80. एका सांकेतिक भाषेत आकाशाला तारा म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील सुद्धा पेपरमध्ये मी सांगितलेलं होतं, अशा पद्धतीमध्ये जास्त काही वाचत बसायचं नाही. सांकेतिक भाषा म्हणजे कोडेड लँग्वेजचा प्रश्न आहे. डायरेक्ट प्रश्नावरती या. तर त्या सांकेतिक भाषेत पक्षी कुठे उडतात? मग आपल्याला माहित असायला पाहिजे पक्षी कुठे उडतात. पक्षी कुठे उडतात? आकाशात. मग आकाशाला काय म्हटलेलं आहे? तर आकाशाला काय म्हटलेलं आहे? तारा म्हटलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 81. जर पी हॅच क्यू म्हणजे पी हा क्यू पेक्षा मोठा नाही किंवा समान नाही, तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला दिलेला डाटा आहे. तर याच्यामध्ये विधान दिलेले आहे आणि निष्कर्ष दिलेला आहे, आणि त्या विधानाच्या अगोदर आपल्याला काय आहे त्याबद्दलचं म्हणजे साईनचं इंडिकेशन काय दिलेलं आहे ते मेन्शन केलेलं आहे. तर मग आपण इथे वाचत न बसण्यापेक्षा आपण डायरेक्ट विधानाकडे येऊया. तर 3 विधान दिलेले आहेत. ओके, डॉलर दिलेला आहे. याच्या म्हणजे म्हणत आहे की पी हा क्यू पेक्षा लहान नाही. म्हणजे याचा अर्थ एच हा व्ही पेक्षा लहान नाही, म्हणजे याचा अर्थ मोठा आहे. एच हा व्ही पेक्षा मोठा आहे. पहिलं विधान. दुसरं विधान जे दिलेलं आहे पर्सेंटेज, म्हणजे पी हा क्यू पेक्षा मोठाही नाही किंवा लहानही नाही, म्हणजे बरोबरीत आहे. म्हणजे व्ही इज इक्वल टू एम, मोठाही नाही किंवा लहानही नाही, म्हणजे बरोबरीत असेल. हा, थर्ड वाला जो दिलेला आहे ऍट द रेट ऑफ सी, म्हणजे काय दिलेलं? पी हा क्यू पेक्षा लहान नाही किंवा समान नाही. लहान नाही आहे किंवा समान नाही आहे, म्हणजे मोठा आहे. म्हणजे याचा अर्थ के हा एम पेक्षा मोठा आहे. हा, तर मग याच्या अनुषंगाने आपल्याला निष्कर्ष काढावे लागतील. मग निष्कर्ष बघा, आताच बघितलं आपण याच्यामध्ये ऍट द रेट सी चं मिनिंग बघितलं की काय झालेलं आहे? के हा व्ही पेक्षा मोठा आहे. के हा व्ही पेक्षा मोठा आहे, याच्यामध्येच बघितलं आपण. देन सेकंड ऍट द रेटचं मिनिंग जे आहे काय दिलेलं आहे? पी हा क्यू पेक्षा मोठा आहे, म्हणजे एम हा एच पेक्षा मोठा आहे. देन ऍट द रेट ऑफ सी चं मिनिंग काय होतं? पी हा क्यू पेक्षा लहान नाही किंवा समान नाही, म्हणजे याचा अर्थ मोठा आहे. कोण? एच हा के पेक्षा मोठा आहे. हा, तर मग आता याच्यामध्ये दिलेली ही 3 विधाने आणि निघणारे हे 3 निष्कर्ष आहेत. जर बघितलं आपण याच्यामध्ये V इज इक्वल टू एम, तर म्हणजे याचा अर्थ एच इज ग्रेटर दॅन V इज इक्वल टू एम, आणि एम पेक्षा मोठा आहे कोण? के. परंतु याच्यामध्ये आपल्याला कोणाबद्दल रिलेशन एच मोठा आहे की के मोठा आहे त्याच्याबद्दल लिहिलेलं नाही, तर तसंच ठेवू. आता बघा, मग याच्यामध्ये जर विचार केला निष्कर्षाचा, पहिला निष्कर्ष के हा मोठा आहे व्ही पेक्षा. के हा जो मोठा आहे व्ही पेक्षा, म्हणजे याचा अर्थ के जो मोठा आहे व्ही पेक्षा पडेल. का बरं? कारण याचा व्ही इज इक्वल टू एम, म्हणजे याचा अर्थ एम पेक्षा मोठा कोण झालेला? के. म्हणजे याचा अर्थ की व्ही पेक्षा सुद्धा मोठा कोण होणार? के होणार. म्हणजे या 2 कंडिशन नुसार आपल्याला डिसाईड करता येते की के इज ग्रेटर दॅन व्ही. के इज ग्रेटर दॅन व्ही, म्हणजे पहिला निष्कर्ष सत्य आहे. दुसरा निष्कर्ष बघा, एम इज ग्रेटर दॅन एच. एम इज ग्रेटर दॅन एच, दुसरा वाला जो निष्कर्ष आहे, तर तो आता जर बघितलं तर एम आणि एच याच्याबद्दलचं रिलेशन दिलेलं आहे. मग या ठिकाणी आपण एच ग्रेटर दॅन व्ही इज इक्वल टू एम आपण इथे सुद्धा लिहिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ व्ही बरोबर एम जर असेल, तर म्हणजे याचा अर्थ एच हा एम पेक्षा सुद्धा मोठा झालेला आहे. म्हणजे सेकंड नंबरचा सुद्धा निष्कर्ष आहे तो सत्य ठरत आहे. तिसरं वाला बघा, एच इज ग्रेटर दॅन के. एच आणि के बद्दल रिलेशन दिलेलं आहे, बट एच आणि के बद्दल जर विचार जर केला तर याच्यामध्ये रिलेशन होत नाहीये. का बरं? बघा, एच इज ग्रेटर दॅन व्ही इज इक्वल टू एम, आणि एम पेक्षा मोठा आहे के,
आता याच्यामध्ये या दोघांपेक्षा मोठा आहे, बट एज पेक्षा मोठा आहे की लहान आहे, इथं आपल्याला दिलेल्या विधानामध्ये दिलेलं नाहीये. म्हणून या निष्कर्षाबद्दल आपण पुरेपूर माहिती देऊ शकत नाही. म्हणजे निष्कर्ष 1 आणि 2 हे निश्चितपणे सांगता येईल का सत्य ठरणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 82. निखिल त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे. तर निखिलचा जन्म कोणत्या वारी झालेला असेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, निखिल त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. याचा अर्थ निखिलचा जो जन्म झालेला आहे तो अगोदर झाला आणि देन त्याच्यानंतर बहिणीचा जन्म झालेला आहे. तो किती दिवसांनी झाला? 730 दिवसांनी. मग याच्यातला जर वार काढायचा असेल तर 730 म्हणजे तुम्हाला माहित आहे की 7 दिवसानंतर तोच वार येतो. म्हणजे 7 ने जर आपण त्याला जर मल्टिप्लाय मध्ये जर गेलो आपण 7च्या, तर काय झालेलं असेल? 7 ताई 70 म्हणजे वाचले किती? 3 म्हणजे 30 डिवायडेड बाय 7. 7 चो 28 म्हणजे वाचले किती? 2. म्हणजे याचा अर्थ 2 दिवसाच्या अगोदरचा वार हा निखिलचा जन्म वार असेल. का बरं? कारण की 730 दिवसांनी बहीण मोठी आहे म्हणजे बहिणीच्या अगोदर तो जन्मलेला असेल. म्हणजे अगोदरचा 2 दिवस वार म्हणजे कधीचा? शनिवार अगोदरचा वार. मग शनिवारच्या अगोदरचा वार कोणता येणार? शुक्रवार आणि गुरुवार. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 82. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीची थोडीफार आकृती सेम होती. तर याच्यामध्ये तुम्ही बेस्ट ट्रँगल काउंट करायचे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 या पद्धतीत तुम्हाला एक्झॅक्ट पेपरमध्ये तुम्हाला डायग्राम मिळेल. तर या पद्धतीच्या आकृतीमध्ये त्रिकोण जर मोजायचं असेल तर मी सांगितलेलं होतं की तुम्हाला 7 त्रिकोणी संख्या या कंटिन्युअस लिहायच्या आहेत. त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या तुम्हाला सिंपल माहित आहे. 1, 3, 6, 10 +2 +3 +4 या पद्धतीत करायचं आहे. 1, 3, 6, 10, 15, 21, 28 किती झालं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके. या सगळ्या संख्यांची काय करायची आहे तुम्हाला? बेरीज करायची आहे. ओके. तर हे किती झालं? 3 आणि 1 4, 4 आणि 6 10 आणि 10 20, 20 आणि हे 15 35. मग 35 + 21 + 28 ऍड जर केलं 8 5 13 13 आणि 1 14शी 4 हातचाला 1 3 आणि 2 5 आणि 3 8 84 प्लस 1 सोडून 1 अंकांची बेरीज करायची आहे. म्हणजे 28 ला सोडलं 21, 15 ला सोडलं त्याच्यानंतर 10, 6 ला सोडलं तर मग 3. म्हणजे किती झाले? 21 आणि 10, 31 आणि ते 3, 34. मग यांची ऍडिशन करायची तुम्हाला. तर किती झाले? 4 आणि 4 8 आणि 8 आणि 3 किती झाले? 11. म्हणजे या आकृतीमध्ये 118 ट्रँगल आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 84. एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. तेवढेच आंबे जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे असतील? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लसावी व मसावी मध्ये घेतलेले प्रश्न आहेत या पद्धतीमध्ये. 12 मुलांना वाटले तर 8 आंबे आणि 14 मुलांना वाटले तर 10 आंबे. म्हणजे याचा अर्थ आंबे उरणाऱ्यांची संख्या सारखी उरत नाही. तर मग काय करणार तुम्ही? 12 आणि 14 यांचा लसावी काढून घ्या. 12 आणि 14 यांचा लसावी जो झाला, हा लसावी किती झाला? 12 84. ओके. किती झाला लसावी तुमचा? 84 झाला. म्हणजे 84 आंबे जर आपण ठेवले, परंतु त्याच्यामध्ये काय म्हणत आहे? 12 मुलांना प्रत्येकी सारखे जर आंबे जर वाटले तर किती आंबे उरत आहे? 8. म्हणजे याचा अर्थ 12 - 8 म्हणजे किती उरतील? 4. आणि देन त्याच्यानंतर 14 जर वाटले तर किती आंबे उरत आहे? 10. म्हणजे इथे सुद्धा सारखी संख्या वाचेल. म्हणजे 12 आपण 4 वजा केले तर 8 वाचेल आणि 14 4 वजा जर केले आपण तर नंतर 10 आंबे वाचतील. म्हणजे आपल्याला लसावी मधनं किती आंबे वजा करावे लागतील? 4 आंबे वजा करणार. म्हणजे नथिंग बट 84 मधनं 4 गेले तर किती वाचेल? 80. म्हणजे त्या टोपलीत किती आंबे असतील? 80 आंबे असतील. मग 80 ला जर तुम्ही 12 मुलांना जरी वाटले तर आंबे 8 उरेल आणि 80 आंबे 14 मुलांना जर वाटले तर किती आंबे उरतील? 10 आंबे उरतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी
हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 85. जर गुणाकारचा अर्थ आहे मायनस, भागाकारचा अर्थ आहे प्लस, प्लसचा अर्थ आहे भागाकार आणि मायनसचा अर्थ आहे गुणाकार, तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याच्यामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला टाइम वेस्ट म्हणजे टाइम वाचायचा असेल तर नोटेशन लिहा. गुणाकार म्हणजे मायनस, देन भागाकार म्हणजे प्लस, देन त्याच्यानंतर प्लस म्हणजे भागाकार आणि मायनस म्हणजे गुणाकार. हा, चला आता पुट करूया आपण याच्यामध्ये. जर विचार केला तर 15 मायनस मायनस म्हणजे काय झालेलं आहे गुणाकार, देन त्याच्यानंतर भागाकार आहे म्हणजे प्लस, देन गुणाकार म्हणजे मायनस आणि देन प्लस आहे म्हणजे भागाकार. मग 10 भागीला आपला 20 भागीला 10 म्हणजे याचं उत्तर किती आलं आपलं 2. देन त्याच्यानंतर याच्यामध्ये जर विचार केला 15 5 75, 75 आणि ते 5 80, 80 मायनस 2 78 येणार नाही. ओके, म्हणजे हे वाला ऑप्शन जे आहे ऑप्शन ए येणारच. हा, देन दुसरं वाला बघू आपण. गुणाकार म्हणजे मायनस, प्लस म्हणजे भागाकार, देन त्याच्यानंतर भागाकार म्हणजे प्लस आणि मायनस म्हणजे गुणाकार. याच्यामध्ये 2/3 आहे आणि ही टर्म गुणाकारात वगैरे येत नाही, म्हणजे याचा अर्थ 2/3 आणि इकडे मायनस आहे आणि इकडे प्लस आहे, म्हणजे या 2ला 3 ने भाग जाणार नाही, त्याच्यामुळे इकडे 15 याचा ऑप्शनच नाही. ओके, ऑप्शन सेकंड सुद्धा इलिमिनेट. थर्ड वाला ऑप्शन बघूया. 8/10 भागाकाराचं मिनिंग आहे प्लस, मायनसचं मिनिंग आहे गुणाकार, देन त्याच्यानंतर प्लसचं मिनिंग आहे भागाकार आणि गुणाकारचं मिनिंग आहे मायनस. हा, मग याच्यामध्ये तुम्हाला बॉडमास नियम वापरावा लागेल. आता बघा, गुणाकार भागाकार हे कंटिन्यू आलेलं आहे, याच्यामध्ये ब्रॅकेट जरी लावला तरी काही फरक पडणार नाही. म्हणजे काय झालं 10 गुणिला 3, 10 गुणिला 3 भागीला 5 आणि इकडे काय 8 प्लस आणि इकडे काय आहे -6. ओके, तर विचार जर केला 8 प्लस 5चा भाग 2 वेळा 3 दुनी किती झाला 6 -6 6 6 गेट कॅन्सल, तर वाचले किती 8. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS दिलेला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी जे आहे ते तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 86. जितेंद्रला एका परीक्षेत एकूण 50 प्रश्न होते, त्यातील बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला 2 गुण कमी होतात. जर त्या परीक्षेत जितेंद्रला 194 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडविले? तर बघा, जर त्यांना 50 प्रश्न होते, बरोबर प्रश्नाला किंवा बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात, म्हणजे एकूण गुण 50 प्रश्न गुणिला 5 म्हणजे 250 गुण मिळायला पाहिजे, परंतु त्यांना मिळाले किती 194 गुण मिळाले. म्हणजे जे काही गुण कमी झाले ते चुकीच्या प्रश्नांमुळे गुण कमी झालेले असेल. तर मग 250 मधनं 194 गेले ते 50 आणि इकडचे 6 म्हणजे किती 56 गुण कमी झाले. बट आता एक जर प्रश्न जर चुकला तर येणारे 5 गुण आणि चुकीचे 2 गुण, म्हणजे याचा अर्थ एक प्रश्न चुकीचा जर झाला तर 5 + 2 म्हणजे एकूण 7 गुण एका प्रश्नामुळे जाणार. मग आपले 56 गुण गेलेले आहेत. मग 56 डिवायडेड बाय 7 म्हणजे चुकीच्या प्रश्नांची संख्या किती होऊन जाईल आपली 8. मग एकूण प्रश्न होते आपल्याला 50. मग 50 पैकी 8 प्रश्न चुकले, याचा अर्थ बरोबर प्रश्न किती राहतील 42. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 87. एका सांकेतिक भाषेत पिक दा पा चा अर्थ आहे वेअर आर यू. ना दा जा चा अर्थ आहे यू मे कम आणि ना का सा चा अर्थ आहे हे मे गो. तर या सांकेतिक भाषेमध्ये कम साठी कोणता संकेत येईल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कम कुठे आलेला आहे यू मे कम. मग यू मे कम म्हणजे दा ना सा या 3 अल्फाबेट पैकी म्हणजे 3 वर्ड पैकी एक कोणता तरी येणार, म्हणजे दा ना जा. ओके, तर विचार केला तर एकही नाही, म्हणजे हे तर ऑप्शन चुकीचं ठरेलच, डायरेक्ट एलिमिनेट झालं. हा, मग याच्यामध्ये जर बघितलं तर यू इथे सुद्धा दिसतंय आणि यू इथे पण आहे,
मग पीक दा पा आणि दा ना जा, म्हणजे काय झालेलं आहे याच्या ठिकाणी दा आणि इथे सुद्धा दा, म्हणजे यू साठी जो अल्फाबेट वापरलेला आहे किंवा अक्षर वापरलेलं असेल तर ते काय वापरलेलं आहे, दा वापरलेला आहे. देन त्याच्यानंतर इथं बघा, ही मे गो आणि यू मे कम. आता जर विचार केला तर ना ता सा, म्हणजे ना आणि ना इथे जर वापरलेला आहे, म्हणजे मे आणि मे साठी काय वापरलेलं आहे, ना वापरलेला आहे. म्हणजे वाचलेलं काय तुमचं जा, जा कोणासाठी वापरणार आता, कम साठी वापरणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 90, दिलेल्या संख्या मालिकेतील रिक्त जागी योग्य पर्याय निवडा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला अंकमालिका दिलेली आहे आणि त्या अंकमालिकेतील रिकामी जी जागा आहे त्या ठिकाणी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. जर बघा ही संख्या थोडं बघितलं आपण, संख्या मालिका 4, 9 इथे 17, 35 दिसत आहे, म्हणजे कुठेतरी दुपटीच्या जवळ दिसत आहे. मग या पद्धतीचं आपण जर लॉजिक जर लावलं तर बघा 4 गुणीला 2 म्हणजे काय झालं, 4 दुने 8, मग 8 प्लस 1 म्हणजे किती झालं, 9. मग 9 गुणीला 2, 9 दुने किती झालं, 18, 18 मायनस 1 17. मग 17 गुणीला 2, 17 दुने 34, 34 प्लस 1 35. मग 35 गुणीला 2, 35 दुने 70, मग 70 मायनस 1 म्हणजे 69, 69. म्हणजे या ठिकाणी येणारी जी संख्या असेल ती किती असेल, 69 असायला पाहिजे. आणि समोर सुद्धा जर तुम्ही केलं 69 इंटू 2 म्हणजे 70 70 140 मधून 2 138, मग 138 प्लस 1 139. म्हणजे रिकाम्या जागी कोणती संख्या यायला पाहिजे, 69. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 91, अक्षर मालिका पूर्ण करा. बघा अंक आणि अक्षर म्हणजे अक्षर अंक संयुक्त मालिका दिलेली आहे आणि ती आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारे नंबर्स आणि अल्फाबेट आपल्याला आयडेंटिफाय करायचे. तर याच्यामध्ये नंबर्स जर बघितलं तर चढत्या क्रमाने दिसतंय. मग याच्यामध्ये जर बघितलं तर +3, देन त्याच्यानंतर +5, मग +7, मग याच्यामध्ये आपण +9 जर केलं, 18 आणि 9 म्हणजे किती येणार, 27. आता 27 जर बघितलं तर ऑप्शन डी हे डायरेक्ट उत्तर असायला पाहिजे, कारण की 27 बाकीच्या याच्यामध्ये दिसत नाही, अल्फाबेट काढायची गरज नाही. तरी परंतु आपण बघू, तर याला जर बघितलं 7, 8, 10, 13, मग याच्याला काय केलं आपण, +1, देन त्याच्यानंतर +2, देन त्याच्यानंतर +3, देन त्याच्यानंतर प्लस काय करणार 4, 13 आणि 4 किती झाले, 17. 17 म्हणजे काय असायला पाहिजे, क्यू म्हणजे 27 क्यू. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 92, दीपिका अक्षयला म्हणाली, तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई बाबांची एकुलती मुलगी आहे. ओके, म्हणजे एकुलती एक मुलगी आहे. तर दीपिका अक्षयची कोण? बघा दीपिका आहे ती अक्षयला म्हणत आहे, म्हणजे अक्षय असेल, अक्षयला म्हणत आहे तुझ्या बाबांची बायको, तुझ्या तुझ्या बाबांची बायको ही ही माझ्या आईच्या म्हणजे दीपिका माझ्या आईच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे. बघा काय म्हणत आहे, दीपिका अक्षयला म्हणाली, तुझ्या तुझ्या बाबांची बायको ही ही माझ्या आईच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे ही पर्सन आणि ही पर्सन एकच आहे. मग जर बघितलं याच्यामध्ये इथे अक्षय दिसतोय आणि इकडे दीपिका दिसतंय. मग जर डायग्राम आपण मर्ज केली, सपोज हे आजी आजोबा असते
देन त्याच्यानंतर त्यांची एक मुलगी, तिचं लग्न झालेलं असेल आणि त्यांना 2 मुले, म्हणजे एकाचं नाव अक्षय आणि दुसऱ्याचं नाव म्हणजे दीपिका. म्हणजे दीपिका आणि अक्षय हे 2 काय झालेले असेल? भाऊ-बहीण. म्हणजे याचा अर्थ इथं काय म्हटलेलं आहे? तर दीपिका ही अक्षयची कोण? म्हणजे नथिंग बट काय असणार? बहीण. तर ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 93. एका क्लबमध्ये एकूण 120 संगीतकार आहेत. त्यापैकी 5% संगीतकार सर्व वाद्य वाजवतात. गिटार, व्हायलिन, बासरी. कोणतेही 2 वाद्य आणि फक्त 2 वाद्य वाजवणाऱ्यांची संख्या 30 आहे. फक्त गिटार हे वाद्य वाजवणाऱ्यांची संख्या 40 आहे. तर फक्त व्हायलिन किंवा फक्त बासुरी वाजवणाऱ्यांची संख्या किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे एक्झॅक्ट वेन आकृतीचा प्रश्न आहे. बघा 3 घटक दिलेले आहेत, म्हणजे गिटार, व्हायलिन आणि बासरी. आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की 5% संगीतकार सर्व वाद्य वाजवतात. मग आता 120 संगीतकार आहे. तर 120 चे 5% जर काढले, 10% म्हणजे 12, तर 5% म्हणजे 6. 6 जे संगीतकार आहेत ते तिन्ही वाद्य वाजवणारे आहेत. म्हणजे जसं की गिटार असेल, व्हायलिन असेल आणि बासुरी असेल, तर हे तिन्ही वाद्य वाजवणाऱ्यांची संख्या 6 झाली. देन त्याच्यानंतर काय म्हणताय? कोणतेही 2 वाद्य आणि फक्त 2च वाद्य वाजवणाऱ्यांची संख्या 30 आहे. म्हणजे याचा अर्थ समजा फॉर एक्झाम्पल ए, बी आणि सी हे फक्त 2च वाद्य वाजवत आहेत. मग यांची संख्या म्हणजे ए प्लस बी प्लस सी यांची जी संख्या दिलेली आहे ती किती दिलेली आहे? 30. आणि देन त्याच्यानंतर फक्त गिटार हे वाद्य वाजवणाऱ्यांची संख्या किती दिलेली आहे? 40. तर फक्त व्हायलिन किंवा फक्त बासुरी, म्हणजे व्हायलिन किंवा बासुरी वाजवणाऱ्यांची संख्या किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. मग जर विचार केला, हे 40 झाले, हे 6 झाले आणि हे 30 झाले. 40 आणि ते 30 प्लस 6 म्हणजे किती झाले? एकूण 76. एकूण संगीतकार किती होते आपले? 120. मग 120 पैकी 76 जर गेले, तर 10तून 6 गेले तर 4, हातचाला 1, म्हणजे 12तून 8 गेले तर नथिंग बट किती वाचेल? 4. म्हणजे 44 संगीतकार हे फक्त व्हायलिन किंवा फक्त बासुरी वाजवणारे आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 94. एका सांकेतिक भाषेत सन इज इक्वल टू 624, पूल इज इक्वल टू 990, टॉय इज इक्वल टू 168 असेल तर फ्लायचा संकेत काय? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जर आपण यांना सरळ नंबरिंग जर केली, तर विचार करा याच्यामध्ये 19, 21 आणि त्याच्यानंतर 14 या संख्याची ऍडिशन केली किंवा गुणाकार जर केला आपण, तर 624 मिळत नाहीये. ओके, तुम्ही करून बघा. देन त्याच्यानंतर मिळणार नाही. तर मग देन त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लॉजिक लावायचं जर झालं, तर ही सुद्धा संख्या मोठी आहे आणि ही अक्षर 3 जरी वापरलेले असतील, परंतु इथे यू ला जर 2 वापरलेलं असेल, तर यू ला इथे 9 वापरलेला आहे. म्हणजे या सुद्धा म्हणजे वापर केलेला नाहीये. तर मग या अनुषंगाने आपण जर त्यांना अपोजिट नंबर जर केले, ओके, तर मग एस ला नंबर राहते 19. मग एस चा नंबर काय राहणार? एच, म्हणजे नथिंग बट 8 गुणिला यू एफ यू म्हणजे किती राहणार? 6. देन त्याच्यानंतर एन 14 म्हणजे किती झालं? 13. या 3 संख्यांचा जर गुणाकार जर केला, तर किती येते आपल्याला? 624. देन त्याच्यानंतर पूल म्हणजे 16, तर के पी म्हणजे 11, एफ यू म्हणजे 6, एल ओ नथिंग बट 15 यांचा जर गुणाकार केला तर किती मिळेल तुम्हाला? 990. आणि टॉय म्हणजे 20, जी टी, जी म्हणजे 7, देन त्याच्यानंतर ओ एल म्हणजे 12, वाय बी म्हणजे 2 यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती भेटेल तुम्हाला? 168. त्याच पद्धतीमध्ये फ्लाय म्हणजे एफ एल, आपला एफ यू, यू म्हणजे किती राहणार? 21, एल ओ
ओ म्हणजे राहणार तुम्हाला 15 आणि वाय बी बी म्हणजे किती राहणार 2. अपोजिट नंबर केलेले आहेत यांना. ओके, तर मग 15 दुने 30, 30 गुणीला 21 किंवा 21 गुणीला 30, तर 21 तिरी 63 म्हणजे किती झाले 630. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 88. 6 सेमी बाजू असलेला घनाकार ठोकळा सर्व बाजूंनी लाल रंगात रंगविला. तो व्यवस्थित कापून त्याचे प्रत्येकी 2 सेमी बाजू असलेले घनाकृती ठोकळे बनविले. तर फक्त 2 बाजूंनी लाल रंग असलेले किती ठोकळे असतील? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, की या पद्धतीमध्ये असा एक डाईस दिलेला आहे, म्हणजे ठोकळा दिलेला आहे घनाकृती. ओके, आणि त्याची एक बाजूची लांबी म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी समानच असणार. ही 6 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि आपल्याला म्हटलेलं आहे की याच्यामध्ये त्याचे प्रत्येकी 2 सेमी बाजू असलेले घनाकृती ठोकळे बनवले समजा, तर आपल्याला त्याला 2x2 मध्ये जर कापलं आपण, ओके, या पद्धतीमध्ये जर कापलं, तर एका साइडला आपल्याला किती साईज भेटणार किंवा घन जे भेटणार ते 9 घन भेटतील. बरोबर आहे. एक स्लाइस मध्ये जे आहे ते घन जे आहेत ते किती भेटतील 9. किंवा जर बाजू जर काढायची झाली तर 6 सेंटीमीटरचा ठोकळा 2 सेंटीमीटर जर कापला तर नथिंग बट आपल्याला 3 त्याची एका साइडनी नथिंग बट त्या घनाची जी आहे नथिंग एका साइडला जे घन मिळतील ते किती मिळतील आपल्याला 3. म्हणजे यालाच आपण एन नी डिफाईन करत असतो. आणि एकूण जर घन जर विचारले असते म्हणजे 3 साइड त्याच पद्धतीत म्हणजे एन क्यूब नथिंग बट काय झालेलं असतं 3चा घन म्हणजे एकूण डाईस जर विचारले असते 2x2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटरचे, तर किती घन झालेले असते एकूण 27 घन झालेले असते. परंतु तिथं विचारलेलं आहे फक्त 2 बाजूंनी लाल रंग असलेले किती ठोकळे असतील. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहित असायला पाहिजे, 12 इंटू एन मायनस 2. ओके, 2 बाजूंनी जे रंगवलेले ठोकड्यांची जी संख्या आहे आपण फॉर्म्युला लिहून दिलेला होता किंवा नॉन व्हर्बलची नोट्स जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. मग 12 गुणीला एन ची व्हॅल्यू किती झाली तुमची 3. 3 मायनस 2 म्हणजे 12 गुणीला 1 नथिंग बट किती असायला पाहिजे 12 जे डाईज असतील त्यांना फक्त 2च बाजूनी लाल रंग असेल. तर त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 89. एका कार्यालयात प्रत्येक महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार आणि सर्व रविवार सुट्टीचे दिवस म्हणून गणले जातात. तर कोणत्याही वर्षाच्या कोणत्याही महिन्याचे कामकाज किमान किती दिवस असतील? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणत आहे प्रत्येक महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार, म्हणजे याचा अर्थ सर्वसाधारण वर्षामध्ये कुठलंही वर्ष असेल तर त्या वर्षामध्ये साधारणतः प्रत्येक महिन्याला 2 शनिवार, आपलं 4 शनिवार आणि 4 रविवार येतातच. आता ते डिपेंड करेल 5वा सुद्धा येऊ शकतो, डिपेंड. ओके, परंतु सर्वसाधारण आपण जर मानलं तर 4 शनिवार आणि 4 रविवार म्हणजे याचा अर्थ दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार म्हणजे ते 2 दिवस सुट्टीचे झाले. आणि देन त्याच्यानंतर 4 रविवार म्हणजे 4 रविवार म्हणजे किती झाले तुमचे 4 आणि 2 6 दिवस हे जे झाले तुमचे सुट्टीचे दिवस झाले. 6 दिवस, 6 दिवस हे सुट्टीचे दिवस झाले. मग त्याच्यानंतर इथं म्हटलेलं आहे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तर कोणत्याही वर्षाच्या कोणत्याही वर्ष मग ते सर्वसाधारण वर्ष असेल किंवा लीप वर्ष असेल तर त्याच्यातील कोणत्याही महिन्याचे, ओके, हा सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे. कोणत्याही वर्षाच्या कोणत्याही महिना म्हणजे नथिंग बट तुम्हाला ते 12 महिने आहे, त्या 12 महिन्यातला कोणताही महिना घ्या, त्या महिन्यातील कामकाजाचे किमान दिवस, किमान म्हणजे कमीत कमी किमान किती दिवस असतील. मग जर विचार केला तर सर्वात कमी जे दिवस असणारा जो महिना असेल तो फेब्रुवारी महिना असेल आणि सर्वसाधारण वर्षामध्ये त्याच्यामध्ये 28 दिवस असतात. मग 28 दिवसांमधनं फेब्रुवारी महिन्यातील 28 दिवस जर पकडले तर 28 दिवसामधनं जर 6 दिवस हे सुट्टीचे दिवस जर गेले तर कामकाजाचे दिवस जेव्हा असतील ते किती दिवस असतील 22 दिवस असतील. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील.
पुढील प्रश्न क्रमांक 95. आदित्य सकाळी 8:30च्या 15 मिनिटे आधी बैठकीसाठी पोहोचतो. बैठकीसाठी 40 मिनिटे उशिरा पोहोचलेल्या त्याच्या सहकार्यापेक्षा तो अर्धा तास आधी पोहोचला. तर बैठकीची नियोजित वेळ काय होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदित्य हा सकाळी 8:30 वाजताच्या 15 मिनिटे अगोदर म्हणजे आदित्य जो पोहोचला तो सकाळी 8:30च्या 15 मिनिटे अगोदर म्हणजे 8:15 पोहोचला. बट तो त्याच्या सहकार्यापेक्षा अर्धा तास आधी पोहोचला. म्हणजे तुम्हाला वाचत असताना पॉइंट महत्वाचा आहे. कोणता पॉइंट अगोदर घ्यायचा? तर बघा हा वाला जो पॉइंट आहे अगोदर जर घेतला सहकार्यापेक्षा अर्धा तास अगोदर घेतला म्हणजे याचे सहकारी जे आहे सहकारी सहकारी हे याच्यापेक्षा अर्धा तास म्हणजे किती वाजता पोहोचले ते 8:45 ते पोहोचले. बट ते त्यांची कंडिशन दिलेली आहे की ते बैठकीसाठी किती मिनिटे उशिरा पोहोचले? 40 मिनिटे उशिरा पोहोचलेले आहे. म्हणजे याचा अर्थ बैठकीची वेळ बैठकीची वेळ हे जे लोक आहेत सहकारी होते त्याच्यापेक्षा 40 मिनिटे अगोदर बैठक चालू झालेली असेल. म्हणजे याचा अर्थ 8:05 बैठकीची नियोजित वेळ होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 96. एका रांगेत नन्नी शेवटून 17वी आणि डिंकी सुरुवातीपासून 8वी व शेवटून 110वी आहे. तर नन्नी आणि डिंकी या दोघींमध्ये एकूण किती मुली आहेत? तर बघा काय म्हटलेलं आहे की नन्नी शेवटून 17वी नन्नी शेवटून जी आहे ती 17वी आणि डिंकी सुरुवातीपासून 8वी आणि शेवटून 110वी आहे. म्हणजे एकाच व्यक्तीचा रांगेतील सुरुवातीपासून आणि शेवटून जर क्रमांक जर दिलेला असेल तर एकूण विद्यार्थी लेफ्ट प्लस राईट -1 म्हणजे दोन्ही साइडची बेरीज -1 म्हणजे दोन्ही साइडने तो पर्सन दोनदा काउंट केलेला असेल म्हणून -1 करावं लागेल. म्हणजे 8 प्लस 110 -1 म्हणजे 118 -1 म्हणजे 117 विद्यार्थी त्या रांगेमध्ये आहेत. तर आपल्याला काय विचारलंय तर नन्नी आणि डिंकी या दोघींच्या मध्ये एकूण किती मुली आहेत? या दोन मुली आहेत डिंकी आणि नन्नी यांच्या मधामध्ये किती लोक आहेत? आता जर विचार केला नन्नी पर्यंतचे इकडचे 17 आपण सोडले आणि डिंकी पर्यंत इकडचे आपण 8 जर सोडले म्हणजे 17 आणि 8 किती गेले तुमचे 25. म्हणजे डिंकी अँड नन्नी यांच्यामधील मुली तर काय करणार 117 - 25. ओके तर हे 17 गेले ते याच्यामधनं वाचणार तुमचे 3 आणि ते 5 8 म्हणजे 100 मधनं 8 गेले तर वाचेल किती तुमचे 92. म्हणजे नन्नी आणि डिंकी या दोन मुलींच्या मध्ये बसणाऱ्या मुलींची संख्या किती राहणार 92. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 97. मालिका पूर्ण करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो लयबद्ध पद्धतीचा प्रश्न आहे आणि आपल्याला या ठिकाणी जे रिकाम्या जागी आहे तर ते अक्षरे पुट करून आपल्याला एक लयबद्ध निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीचा आपल्याला ऑप्शन चूज करायचा आहे. तर मग या पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना मी सांगितलं सुरुवातीला की अक्षरांची संख्या रिकाम्या जागेसकट मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. मग 18 अक्षर झाले आणि टाइप्स ऑफ अल्फाबेट जे आहेत ते 3 पद्धतीत दिसत आहे. म्हणजे 3चे गट पाडा 1 2 3 1 2 3 1 2 3 देन 3 ओके 3. तर एक्स वाय ओके देन त्याच्यानंतर झेड वाय एक्स वाय इकडे झेड देन झेड एक डॅश एक्स दिसत आहे. तर मग आता बघा इथे कुठेतरी आपल्याला थोडंफार समजून आलेलं आहे की आता ऑप्शन जरी उचलून पुट केलं तरी चालेल किंवा एखादी लय तुम्हाला डायरेक्ट येत असेल तरी सुद्धा चालेल. आता ऑप्शन नुसार जाऊ आपण. एक्स आपण पुट केलं देन त्याच्यानंतर झेड देन त्याच्यानंतर वाय
देन त्याच्यानंतर एक्स आणि देन त्याच्यानंतर वाय. काय झालं? एक्स वाय एक्स, झेड वाय झेड, एक्स एक्स झेड, झेड वाय एक्स, एक्स वाय झेड, वाय वाय झेड. काही दिसतंय का लय? नाही. ओके, तर मग सेकंड ऑप्शन चेंज करा. सेकंड ऑप्शन पुट अप करून बघा. म्हणजे ट्रायल आणि एरर मेथड आहे. ओके, तर झेड पुट केला आपण, एक्स, देन त्याच्यानंतर वाय, देन त्याच्यानंतर वाय, देन त्याच्यानंतर एक्स, देन त्याच्यानंतर झेड. तर एक्स वाय झेड, झेड वाय एक्स, एक्स वाय झेड, झेड वाय एक्स, एक्स वाय झेड, झेड वाय एक्स. एक कुठेतरी लय निर्माण झालेली आहे. तर त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 98. प्रतिपादने: एकही झाड फुल नाही, काही झाडे फळे आहेत. आणि अनुमान जी दिलेले आहेत, पहिलं अनुमान आहे जी फळे झाडे आहेत ती फुले नाहीत. आणि सेकंड अनुमान जे दिलेलं आहे, एकही फळ फुल नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिलेल्या विधानानुसार आपल्याला वेन आकृती क्रिएट करायची असते आणि वेन आकृतीवरून आपल्याला कोणतं अनुमान सत्य आहे किंवा कोणतं अनुमान त्यांना अनुसरण करते आपल्याला ते ठरवायचं आहे. तर आपण जर बघितलं, एकही झाड फुल नाही म्हणजे झाड आणि फुल, झाड आणि फुल यामध्ये पूर्णता संबंध जो आहे तो नाकारलेला आहे. म्हणजे एकही झाड फुल नाही आणि काही झाडे फळे आहेत. म्हणजे अंशतः याच्यामध्ये पार्शली यांना डिवाइड केलेलं आहे. ओके, तर यांना काही फळे, आपला काही झाडे फळे आहेत. हा, तर बघा अनुमाने काय दिलेलं आहे, जी फळे झाडे आहेत ती फुले नाहीत. ओके, जी झाडे फळे आहेत ती फुले नाहीये. ओके, म्हणजे याचा अर्थ इथं बोललेलं होतं एकही झाड फुल नाही, म्हणजे याचा अर्थ झाड फुल नाहीये. आणि इथं बोलत आहे जी फळे झाडे आहेत, जी फळे झाडे आहेत म्हणजे हा वाला पोर्शन तो फुल नाही असं बोललेलं आहे. ओके, म्हणजे 100% पहिलं जे अनुमान आहे ते सत्य आहे. हा, दुसरं अनुमान, एकही फळ फुल नाही. आता बघा, फळ आणि फुल यामध्ये भले जे संबंध इथे आपल्याला दिसत नाहीये, परंतु विधानामध्ये जो आहे पूर्णतः तो नाकारलेला नाही आहे किंवा त्यांच्याबद्दल कुठलंही स्टेटमेंट जे आहे ती दिलेले नाही आहे. त्याच्यामुळे जे आहे सेकंड निष्कर्ष आपण 100% सांगू शकत नाही का एक्झॅक्ट बरोबर आहे किंवा चुकीचं आहे. कारण इथं बोललेलं आहे जी फळे झाडे आहेत. ओके, झाडे जे फळे आहेत त्याच्याबद्दल बोललेलं होतं, त्याच्यामुळे आपण पहिला निष्कर्ष आपण सांगू शकत आहोत. ओके, परंतु दुसरा निष्कर्ष जो आहे तो विधानामध्ये फूल आणि झाड याबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही. त्याच्यामुळे दुसरा निष्कर्ष आपल्याला सत्य ठरवणे हे कठीण जाईल. त्याच्यामुळे दुसरा निष्कर्ष आपला चुकीचा ठरेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर फक्त अनुमान ए हे तर्कसंगत राहील. पुढील प्रश्न क्रमांक 99. खालीलपैकी कोणती संख्या रिकाम्या जागी येईल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये जर लवकर जर येत असेल, सुटत असेल या पद्धतीचा प्रश्न तर घ्या, नाहीतर सध्या राहू द्या. ओके, वेळ वेस्ट करू नका. जर बघितलं तर या पद्धतीचे प्रश्न ज्या पद्धतीच्या डायग्रामचं स्ट्रक्चर बनलेलं आहे त्याच पद्धतीचं एक लॉजिक ठरलेलं असते. आता बघा, दिलेल्या या दोन संख्या लहान आहेत आणि इथली संख्या मोठी आहे, म्हणजे या दोन संख्येचा गुणाकार, बेरीज किंवा वर्गसंख्या, घनसंख्या वगैरे केलेलं असू शकते. मग जर बघितलं आपण 2चा घन मायनस 1चा घन किंवा 1 जरी केला आपण, ओके, 2चा घन 8 मायनस 1 म्हणजे किती झालं? 7. त्याच पद्धतीत 3चा घन मायनस 1, 3चा घन किती झाला? 27 मायनस 1 26. त्याच पद्धतीत 4चा घन मायनस 1, 4चा घन 64 मायनस 1 म्हणजे किती असणार? 63. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 100. विसंगत अक्षरगट ओळखा. 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला आणि त्यामधून विसंगत घटक ओळखायचा आहे. तर यामध्ये बघा, 3 घटकांचा संबंध जो आहे तो सिमिलर असतो, म्हणजे सारखा असतो. म्हणजे त्याच्यामध्ये लागलेलं जे लॉजिक आहे ते समान असते 3 ऑप्शन मध्ये. आणि एका ऑप्शनचं
जो लॉजिक आहे किंवा जी पॅटर्न आहे तो वेगळ्या पद्धतीचा असतो. ओके, तर अक्षर मालिकाचे प्रश्न आहे त्याच्यामुळे आपण यांना नंबरिंग केलेलं बेटर राहील. ओके, तर 20, 18, 19, 13, 11, 12, 9, 7, 8 आणि 7, 6, 5. ओके, आता जर विचार जर करा बघा, याच्यातून मायनस किती केले आपण 2 आणि याच्यामध्ये काय केलं प्लस 1, -2 आणि प्लस 1, -2 आणि प्लस 1. याच्यामध्ये काय झालं -1 आणि -1. ओके, म्हणजे इथे कुठेतरी पॅटर्न चुकीचा वाटतोय. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं प्रश्नाचं उत्तर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण उडान खाकी पेपर क्रमांक 2 या पेपरमधील बुद्धिमत्ता या विषयातील 25 प्रश्नांची जी उत्तरे आहेत ती युट्यूबच्या माध्यमातून सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो पेपर होता थोडा काठिण्य पातळीचा पेपर होता. तर विद्यार्थ्यांचं म्हणणं असं राहते की या पद्धतीचा पेपर वगैरे येत नाही, तर कारणे देत बसू नका. जी परिस्थिती आहे त्याला ऍक्सेप्ट करा आणि या लेवलचे प्रश्न सुद्धा ट्राय करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला टाइम मॅनेजमेंट आणि त्यासोबतच तुमचा स्कोर जो आहे तो कसा वाढवता येईल याच्याकडे सुद्धा तुमचं लक्ष असलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीचे जर प्रश्न किंवा या पद्धतीचे पेपर्स चे सोल्युशन तुम्हाला पाहिजे असेल तर हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या उडान अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.